पण अजून पोरांचे जरासे हाल सांगताय. त्यांना एक प्रोजेक्ट करायला देतात बघा, प्रोजेक्ट पोरांना देतात नाही. आता ज्यांना कैची नाही धरता येय ती पोरा प्रोजेक्ट करतील. पोरा प्रोजेक्ट करीत नाही, पोरा निजली अशी बापूस बसतान प्रोजेक्ट करायला. बरोबर. बापूस बोलतय ग चिकटव चिकटव, शिकलीस म्हणून केली नाही तर कुत्राना ताईचरीत तुला. चिकटव गप. मग तीव काय कमी आहे काय? तीव बोलतय जमिनीचं पैसे आले म्हणून दिली नाही तर काले मुजाला देत कोण होती पोर. उल्वेनोड येथे सुरू असलेल्या लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आणि श्री गणेश सामाजिक मंडळ गव्हाण यांच्या वतीने आयोजित उल्वेनोड सी फूड फेस्टिवलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दुसऱ्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. प्रसिद्ध गायक परमेश माळी यांनी महोत्सवाला उपस्थिती लावत आपल्या सादरीकरणातून वातावरण रंगवले. विशेषतः त्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावर सादर केलेल्या गाण्यांमुळे कार्यक्रमाला अधिकच उंची लाभली. यानंतर हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांच्या याल तर हसाल या विनोदी कार्यक्रमाने उपस्थितांना खळखळून हसवले. तसेच स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या नृत्य कार्यक्रमांनीही प्रेक्षकांची मने जिंकली. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, कामगार नेते मोतीलाल कोळी, पनवेल पंचायत समितीच्या सदस्या जिज्ञासा कोळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. एकूणच सांस्कृतिक कार्यक्रम, विनोद आणि संगीत यांचा संगम साधत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाने प्रेक्षकांची मने जिंकली. विश्वास जनतेला बसलाया नाही केलं राजकारण, विश्वास जनतेला बसलाया नाही केलं राजकारण. आमच्या साहेबानं रामशेठ ठाकूर दादानं केलं केलं समाज कल्याण, साहेबानं केलं समाज कल्याण. आमच्या रामशेठ ठाकूर साहेबानं केलं समाज कल्याण, केलं केलं समाज कल्याण, साहेबानं केलं समाज कल्याण. आमच्या रामशेठ ठाकूर साहेबानं केलं समाज कल्याण. खरंच ज्या वेळेला राजकिरण आणि विशाल ह्यांनी माझ्याकडे येऊन विषय काढला की असं आपल्याला महोत्सव करायचा आहे आणि जरा जागा मोठी पाहिजेल आहे, आणि मग म्हटलं आपलं हे रामशेठ ठाकूर मैदान आहे हे खऱ्या अर्थानं मोठं आहे की जिथं तुम्हाला पाहिजे इतका कार्यक्रम करता येईल. आणि मग त्यांनी वेसावकर मंडळीच्या बरोबर कॉन्टॅक्ट केला. त्यांना अशा प्रकारच्या कार्यक्रमांचा चांगला अनुभव असल्याकारणानं त्यांनी कशावरती नियोजन करायचं ठरलं. माननीय आमदार महेश बालदी यांचं त्यांनी मार्गदर्शन घेतलं आणि सुंदर अशी मांडणी केलेली आहे. बाकी ठिकाणी प्रवेशला गेलो तर अशी इतकी सुंदर मांडणी कुठं नसते. आणि त्याचबरोबरीनं स्टॉल, खाद्यपदार्थाचे सी फूडचे स्टॉल आहेतच, पण बाकी जे काय तुम्हाला भेट वस्तू घ्यायची असतील, काय करायचे असतील, तर खेळणी हवे असतील तर त्याकरतासुद्धा मोठं मार्केट त्यांनी ते तयार केलेलं आहे. अगदी मेहनत घेऊन म्हणजे आपल्याला पाहता येईल की गणेश मित्रमंडळ सामाजिक संस्था ही इतकं मोठं कार्यक्रम आयोजित करू शकते याच्याबद्दल आपल्याला शंका वाटावी अशा प्रकारचं होतं. पण त्यांनी इतकं मोठं कार्यक्रम यशस्वी करून दाखवलेलं आहे. आणि त्याच्याकरता महाराष्ट्राचे मंत्री मत्स्य विकास आणि बंदरे विकास नितेश राणेसाहेब रितेश राणेसाहेब इथं स्वतः आले. त्यांनी आपल्या समाजाचा मान ठेवला आहे. ते इथं आले म्हणजे बाकी एरवी काय मंत्री असा समारंभाला जास्त जात नसतो, पण त्यांनी आपल्या समाजाचा मान ठेवला, आमदार महेश बालदींचा मान ठेवला. ते स्वतः इथं आले आणि जवळजवळ 3 तास त्यांनी दिले. संध्याकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10-10:30पर्यंत ते असे थांबलेले होते आणि त्यांनी 3 तास दिले. आणि प्रत्येकजण इथं वावरताना अतिशय आनंदात दिसतो आहे. आजचा सोमवार आहे. मच्छीचा काल इतका मस्त तळलेल्या मच्छीचा वास, सुगंध येत दरवळत होता की त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटत होतं चला इथं बसण्याच्या स्टॉलकडे जाऊया आणि सर्वांनी त्याचा जास्त आनंद घेतला आहे.
उद्या परवा 2 दिवस सजून अशा रीतीनं हे कार्यक्रम रमणार आहे. आणि ही हिंमत केलीत इतका मोठा कार्यक्रम करायचा. आता तुम्हाला सवय होईल, जे मोठे मोठे कार्यक्रमाची आता तुम्हाला सवय होईल आणि भावी काळामध्ये तुमच्याकडनं फार मोठे कार्यक्रम व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा आणि तशा प्रकारे शुभेच्छा देतो.